धार काढले म्हशी. आज बघा इकडं चिचया रानात आलो होतो. पाऊस पडलाय म्हणून जरा जाऊन बघून यावं म्हणून आलतो. तर पाऊस इकडं इतकं भयंकर पडलंय तर असं बांधातनी सगळं पाणी बिणी साठलंय. आपल्या घराकडल्या साईडला पाऊस कमी पडले आणि ही जी जी शेत आहे आमचं घरापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. इकडं आलो होतो. झाड पण तुम्हाला दाखवतो कशी झाली. पहिली पण तुम्ही बघितली होती आणि आता कशी झाड वाटते तुम्हाला बघा आणि कमेंट करून सांगा. मोहरी लागलाय. ही बघा मधल्या प्लॉटमध्ये झाड आहे ही. तर मधल्या प्लॉटमध्ये झाड पहिल्यापासून जरा बारकी आहे. तर आता आपण वरल्या प्लॉटमध्ये जाऊया. खालच्या प्लॉटमध्ये पण दाखवतो आणि वरच्या प्लॉटमध्ये आता तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. बघा हे वरच्या प्लॉटमध्ये झाड आहे बघा. हो का अशी झाड आहे ती. अशी एकदम मोठी मोठी झाडं झाली चांगली. पाऊस पडल्यापासून एकदम जबरदस्त झाडं झाली ते. आणि ह्याच्या आधी पण आपण पाणी सोडलं होतं. मोहरीवर लागायला लागलाय आणि ही पाणी साठलं इकडं असं. ह्याच्यातनं ट्रॅक्टर कोणीतरी नेलाय बघा. हो का हे चुलत भावानं ट्रॅक्टर ह्या पाण्यातनं घातलंय. हे रान असं बाद होतंय. त्याला जरा कळायला पाहिजे. इकडे त्यांनी नेलंय खत घालायला. ट्रॉलीवरून खत आणलं वाटतं. ही मधल्या प्लॉटमध्ये अशी दिसते झाडावरून. तर पहिली झाडं कशी दिसत होती आणि आता कशी दिसते ती मला सांगा तुम्ही. पाऊस पडल्यावर बघा घासगावात जरा थोडं हिरवं दिसायला लागले. या इकडं पलीकडं उसात बाया काम करते खत घालते. ही खालच्या प्लॉटमध्ये अशी झाड आहे बघा. आता आपण पहिल्यांदा पाणी सोडलं नव्हतं. काय काय झाड जळली दिली. पाण्यात साठले. पावसाला आले मित्रांनो. धार काढले म्हशी. अरे अडायचं ते गेलं नाही आता काय. अरे अडखान तोंडात घातली. आता त्याने तोंड घातले. मला माहिती आहे तोंड घालते म्हणून. कशाच काय आले. किटलीतलं दूध ठेवून घे. किटलीतलं साडेसात वाजले मित्रांनो. बरोबर म्हशी धार काढायची झाली. गई राहिली काय आता तिकडे शेडमध्ये आहे. काय हा कॅन्ड काय कुठलं कॅन्ड. त्याला काय होतंय. राहू त्याला काय होतंय.
ए चल बर. बाल्या बाल्या तिकडी तुला काय कर माहिती मास कर मग चालते ना पाणी पाणी होतो आणि वरण पाणी पडतं. ए बोलिया इकडे